Good morning, student. Today's session we discuss about all the required information about the JEE. ओके, आजच्या सेक्शन मध्ये आपण JEE बद्दल सर्व इन्फॉर्मेशन बघणार आहोत. तर लक्षात ठेवा, जे विद्यार्थी 12वी सायन्सला 12th सायन्सला PCM ग्रुप घेऊन पास होतात ते JEE एक्झाम देण्यासाठी ऍप्लिकेबल असतात. JEE एक्झाम देऊन तुम्ही कुठल्याही भारतातल्या टॉपच्या कॉलेजला इंजिनिअरिंग करू शकतायत. तर बघूया आजच्या लेक्चरमध्ये आपण जेईचे तुम्ही किती अटेम्प्ट देऊ शकताय, जेईचा एक्झाम पॅटर्न, जेईचा मोड आणि एलिजिबिलिटी काय असते जेई साठी. बरोबर, हे आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. बरोबर, तर बघा, जेई जेई ही एक्झाम जी आहे म्हणजेच जॉईंट एंट्रान्स एक्झाम. ओके, तर ही एक्झाम 2 पार्ट मध्ये डिवाइड होते. म्हणजे ही एक्झाम चे 2 पार्ट असतात, जेई मेन्स आणि जेई ऍडव्हान्स. बरोबर, जेई आर डिवायडेड इंटू 2 पार्ट्स, जेई मेन्स आणि जेई ऍडव्हान्स. तर याच्यामधला फरक काय असतो ते आपण बघूया. तर जेई मेन्स सुरुवातीला सर्व विद्यार्थ्यांना जेई मेन्स ही द्यावा लागती. तर जेई मेन्स ही कोण कंडक्ट करतं, तर जेई मेन्स कंडक्ट करतं तुमची नॅशनल टेस्टिंग एजन्सी. नॅशनल टेस्टिंग एजन्सी जी तुमचा नीटचा पेपर कंडक्ट करत असते. कुठला पेपर? नीटचा पेपर जे कंडक्ट करतात तीच जेई मेन्स कंडक्ट करते. बरोबर, जर तुम्ही जेई मेन्स एक्झाम दिली आणि तुम्हाला चांगल्यापैकी मार्क्स जर मिळाले तर तुमचं ऍडमिशन हे NIT, IITs, CFTS अँड अदर इन्स्टिट्यूटला होऊ शकतं. आणि तुम्हाला खूप छान जर मार्क्स पडले तर तुम्ही इलिजिबल होऊ शकताय जेई ऍडव्हान्स साठी. कुणासाठी? जेई ऍडव्हान्स साठी. म्हणजे जेई मेन्स मधनं जेई ऍडव्हान्सला तुम्ही इलिजिबल होऊ शकता. बरोबर, जर तुम्ही जेई ऍडव्हान्सला खूप छान मार्क्स दिले, तुम्ही जेई ऍडव्हान्स दिली आणि खूप छान मार्क्स पडले तर तुमचं ऍडमिशन हे IIT ला होऊ शकते. म्हणजे तुमचे ऍडमिशन IIT, भारतामध्ये जेवढेही IITs कॉलेज आहे इंजिनिअरिंगचे, त्या कॉलेजला तुमचे ऍडमिशन होऊ शकते. बरोबर, म्हणजे आतापर्यंत आपण बघितलंय की जेई एक्झाम ही 2 पार्ट मध्ये डिवाइड होते, जेई मेन्स आणि जेई ऍडव्हान्स. बरोबर, तर बघा या ठिकाणी एकदम छान प्रकारे डिफरन्स दिलेला आहे जेई एक्झामचा, जेई मेन्स आणि जेई ऍडव्हान्सचा. बघा, जेई मेन्स कोण कंडक्ट करतं आत्ताच बघितलं आपण, NTA. बरोबर, एक्झाम पॅटर्न मोड. बरोबर, तर ही ऑनलाईन एक्झाम असते. सब्जेक्ट कुठले कुठले सब्जेक्ट असतात जेई मेन्स साठी? PCM, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स हे सब्जेक्ट असतात. बघा, टोटल क्वेश्चन्स किती असतात जेई मेन्सचे? टोटल क्वेश्चन्स 75 क्वेश्चन्स असतात. 25 फॉर इच सब्जेक्ट. 25 क्वेश्चन्स, 25 MCQ हे प्रत्येक विषयातनं येतात. प्रत्येक विषय म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स. बरोबर, तर प्रत्येक MCQ हा 4 मार्क्स साठी असतो. बघा इथे किती मार्क्स साठी? 4 मार्क्स साठी. म्हणजे 75 गुणिले 4 इज इक्वल टू 300. म्हणजे 300 मार्कची ही जेई मेन्सची एक्झाम असते. बरोबर, आणि किती याला ड्युरेशन किती असतं? तर ड्युरेशन असतं 3 तास. हाऊ मेनी? 3 hours. बरोबर, तर बघा जेई मेन्स मधनं जे स्टुडंट ऍप्लिकेबल होतात जेई ऍडव्हान्स साठी, सर्वचे सर्व ऍप्लिकेबल होत नाही. त्याचा क्रायटेरिया आपण पुढे बघणार आहोत. जे ऍप्लिकेबल होतात जेई ऍडव्हान्स साठी, तर ते जेई ऍडव्हान्स जी हे कोण कंडक्ट करतं? तर इकडे बघा, जेई मेन्स ही NTA कंडक्ट करतं, नॅशनल टेस्टिंग एजन्सी. पण जेई ऍडव्हान्स हे ओल्ड IITs. बरोबर, म्हणजे ज्या जुन्या 7 ज्या तुमच्या IIT आहेत, बरोबर, त्या IITs ह्या कंडक्ट करतो. बरोबर, बघा डिफिकल्टी लेवल, IIT ला जर ऍडमिशन होणार असेल तर डिफिकल्टी लेवलचा तुम्ही विचार करू शकताय. जेई ऍडव्हान्स ही खूप डिफिकल्ट लेवल असती. एक्झाम पॅटर्न मोड, CBT म्हणजेच ऑनलाईन असते एक्झाम पॅटर्न मोड. ठीक आहे, एक्झाम पॅटर्न काय असतो?
तर बघा याच्यामध्ये 2 पेपर असतात. किती पेपर असतात? 2 पेपर. पेपर 1 हा 3 तासाचा आणि पेपर 2 सुद्धा 3 तासाचा असतो. आणि टोटल मार्क्स किती असतात? 340 ते 370 व्हॅरी होतात. हे काय होतात? व्हॅरी होतात. बरोबर? ठीक आहे. नंतर बघा आता जेई मेन्स विषयी आपण बघूया. आपण डिफरन्स बघितला जेई मेन्स आणि जेई ऍडव्हान्सचा डिफरन्स बघितला. आता जेई मेन्स विषय आपण बघूया. बेसिक डिटेल बघूया आपण जेई मेन्सची बेसिक डिटेल. काय डिटेल आहे जे बेसिक? बघा मोड ऑफ एक्झाम. जेई मेन्सची मोड ऑफ एक्झाम असते ऑनलाईन. ऑनलाईन होते एक्झाम. कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असते. ड्युरेशन 3 आवर्स. ड्युरेशन 3 आवर. 3 तासाची एक्झाम असते. लँग्वेज तर लँग्वेज कुठल्या कुठल्या असतात बघा. मेनली लँग्वेज असते इंग्लिश, हिंदी आणि गुजराती. इंग्लिश, हिंदी आणि गुजराती. आणि अजून काही ऍडिशनल लँग्वेज मध्ये ही एक्झाम होते. तर त्या ऍडिशनल लँग्वेज आहे आसामी, बेंगॉली, कन्नडा, मल्याळम, मराठी, ओडिसा, पंजाबी, तमिळ, तेलुगू आणि उर्दू या लँग्वेजमध्ये जेई मेन्सची एक्झाम होते. ठीक आहे. आता पाठीमाग बघितल्याप्रमाणे जेई मेन्सचे आता इथं दिले आहेत 90 क्वेश्चन्स दिलेले आहेत. किती दिलेले आहेत? 90 क्वेश्चन्स म्हणजे 90 MCQ दिलेले आहेत. त्याच्यापैकी तुम्हाला 75 हे सॉल्व्ह करायचे असतात. किती? 75 MCQ हे सॉल्व्ह करायचे असतात. बरोबर. मग 75 गुणिले 4 बरोबर होतात तुमचे 300 मार्क्स. किती मार्क्स होतात? 300 मार्क्स होतात. बरोबर. आणि सब्जेक्ट कुठले कुठले आहेत? हे सब्जेक्ट आहे फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स. हे सब्जेक्ट आहे जेई मेन्सचे. आता पुढे बघा. पुढे काय आहे? ठीक आहे. आपण बघितलंय पेपर पॅटर्न. बघूया आता आपण पेपर पॅटर्न. टाईप ऑफ क्वेश्चन्स. कसल्या प्रकारचे क्वेश्चन्स असतात? तर याच्यामध्ये क्वेश्चन्स असतात एमसीक्यू. एमसीक्यू असतात आणि न्यूमेरिकल व्हॅल्यू क्वेश्चन्स असतात. कसे असतात? न्यूमेरिकल व्हॅल्यू क्वेश्चन्स. आता बघा हा जो जेई मेन्स आहे, जेई मेन्स हा 2 पार्ट मध्ये डिवाइड असतो प्रत्येक सब्जेक्ट. म्हणजे मॅथ जर असेल मॅथ, बरोबर, तर मॅथचा पार्ट फर्स्ट ए आणि पार्ट बी. पार्ट ए आणि पार्ट बी असे 2 पार्ट असतात. तर पार्ट ए मध्ये मॅथमॅटिक्सचे 20 MCQ येतात. किती MCQ येतात? 20 MCQ येतात पार्ट ए मध्ये. हे कंपल्सरी असतात. तुम्हाला हे 20 MCQ जे आहेत ना हे कंपल्सरी सॉल्व्ह करावं लागतात. याला असतो प्रत्येक बरोबर MCQ ला 4 मार्क्स असतात. फिजिक्स पण पार्ट ए मधला जो फिजिक्स असतो त्याला पण 20 MCQ असतात. ते पण 4 मार्क्सला हे कंपल्सरी असतात. सेम केमिस्ट्री. केमिस्ट्री बघा केमिस्ट्रीचे पण 20 MCQ हे पण 4 मार्क्सला असतात. ठीक आहे. आता सेक्शन बी मध्ये बघा प्रत्येक विषयाच्या सेक्शन बी मध्ये 10 क्वेश्चन्स दिलेले असतात. किती दिलेले असतात? 10 क्वेश्चन्स दिलेले असतात. त्यापैकी तुम्हाला 5 हे सॉल्व्ह करावे लागतात. म्हणजे कमीत कमी 5 सॉल्व्ह करायचे तुम्हाला. कमीत कमी आणि जास्तीत जास्त पण 5च सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. फिजिक्स मधनं पण 5 सॉल्व्ह करायचे 10 पैकी आणि केमिस्ट्री मधनं पण 10 पैकी 5 सॉल्व्ह करायचे. बरोबर. हा झाला पेपर पॅटर्न. ओके. नेक्स्ट बघूया आपण. आता आपण डिस्कस करूया जेई ऍडव्हान्स. जेई ऍडव्हान्स मध्ये काय असणार आहे? जेई मेन्स. जेई मेन्स मधनं जे स्टुडंट ऍप्लिकेबल होतात जेई ऍडव्हान्स साठी, बरोबर, तेच जेई ऍडव्हान्स देऊ शकतात. म्हणजे साधारणतः जितके स्टुडंट देतात त्यापैकी टॉपचे 20% स्टुडंट घेतात हे जेई ऍडव्हान्स साठी. टॉपचे 20% स्टुडंट ऍप्लिकेबल फॉर द जेई ऍडव्हान्स. ओके. जेई ऍडव्हान्स साठी टॉपचे 20% स्टुडंट असतात. बघा बरोबर. बेसिक डिटेल्स काय? आता बेसिक डिटेल्स बघा. नंबर ऑफ पेपर्स. आता मगाशीच आपण बोललोय की जेई ऍडव्हान्स मध्ये 2 पेपर असतात. पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड. दोन्ही पेपर 3-3 तासाचे असतात. लक्षात ठेवा. दोन्ही पेपर 3-3 तासाचे असतात. पहिला पेपर असतो 9 ते 12 आणि दुसरा पेपर असतो 2 ते
5, 2 ते 5 फक्त मध्ये 2 तासाचा 2 हावरचा ब्रेक असतो. बरोबर, एकाच दिवशी पेपर असतात. पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड हे एकाच दिवशी असतात. ठीक आहे. आता लँग्वेज बघा, जेई ऍडव्हान्सची लँग्वेज असते. जेई ऍडव्हान्स ही फक्त 2च लँग्वेज मध्ये कंडक्ट केली जाते. कोण कंडक्ट करतं आपण डिस्कस केलेलं आहे. कोण कंडक्ट करतंय तर IIT, जुने IIT म्हणजे जे 7 ओल्ड IITs कॉलेज आर कंडक्टेड जेई ऍडव्हान्स. ओके. लँग्वेज बघा, इंग्लिश आणि हिंदी ह्या 2च लँग्वेज असतात जेई ऍडव्हान्स मध्ये. सब्जेक्ट फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स हे 3 सब्जेक्ट असतात. बरोबर. चला पुढे बघूया आता. ठीक आहे. तुम्ही म्हणणार तर पेपर पॅटर्न काय जेई ऍडव्हान्सचा पेपर पॅटर्न, पेपर फर्स्टचा. तर लक्षात ठेवा, पेपर पॅटर्न हा दरवर्षी चेंज होत असतो पेपर पॅटर्न, आणि मार्क सुद्धा दरवर्षी चेंज होत असतात. म्हणून आपण दिले 340 ते 380 मार्क्स असतात. बरोबर. तर बघा, पेपर पॅटर्न हा कॉमन पेपर पॅटर्न घेतलाय आपण. सेक्शन ए मध्ये MCQ विथ 1 or more करेक्ट ऑप्शन, म्हणजे जे तुम्हाला MCQ ला जे ऑप्शन दिलेत ना त्यापैकी एक किंवा जास्त करेक्ट ऑप्शन असतात. तुम्हाला सगळे चॉईस करायचे असतात. बरोबर. असे किती क्वेश्चन्स असतात तर प्रत्येकातनं 3, PCM मधनं 3 असतात. बरोबर. आणि जर तुम्ही करेक्ट आन्सर दिला तर +4 भेटणार. आणि इथं बघा, रॉंग आन्सरला -2 होत आहेत. हाऊ मेनी रॉंग आन्सर्स? -2. सेक्शन सेकंड याच्यामध्ये पण MCQs असतात विथ अ सिंगल करेक्ट ऑप्शन. आता इथे एकच करेक्ट ऑप्शन आहे आपल्याला, एकच, म्हणजे ABCD पैकी एकच करेक्ट आहे, तो आपल्याला चूज करायचा आहे. बरोबर. जर तुम्ही करेक्ट आन्सर दिलं तर तुम्हाला +4 भेटतील. किती भेटणार? +4 भेटणार. म्हणजे तो फिजिक्स असो, केमिस्ट्री असो, मॅथमॅटिक्स असो, +4 भेटणार. सॉरी, 4 MCQ असतील, याच्यामध्ये +3 मार्क्स भेटतील तुम्हाला. आणि जर रॉंग आन्सर दिलं तर -1 येतील. बघा, सेक्शन 3 मध्ये काय असणार आहे? न्यूमेरिकल व्हॅल्यू क्वेश्चन्स. कसले? न्यूमेरिकल व्हॅल्यू क्वेश्चन्स असतील. बघा किती असतात हे, तरी 6 म्हणजे 6 फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स मधनं पर याच्यातनं 6 असतात. जर तुम्ही बरोबर आन्सर दिलं तर +4, आणि रॉंग आन्सर दिलं तर बघा इथं निगेटिव्ह मार्किंग नसते, 0 असते इथं निगेटिव्ह मार्किंग, कारण हे न्यूमेरिकल बेस असतात. डिफिकल्टी लेवल खूप हाय असते. नंतर बघा, मॅचिंग लिस्ट सेट्स. बरोबर. हे असतात प्रत्येक PCM मधनं 4 क्वेश्चन्स असतात. नंबर ऑफ क्वेश्चन्स 4. जर तुम्ही बरोबर आन्सर दिलात तर 3 बरोबर येतील तुम्हाला, 3 बरोबर मार्क्स तुम्हाला भेटले जातील. आणि जर तुम्ही चुकीचं आन्सर दिलं तर 1 तुमचा वजा होईल. मग बघा किती क्वेश्चन्स होत आहे त्याच्यामधनं, 3, 4, 6, 4. बरोबर. इतके असतात क्वेश्चन्स. नंतर बघूया आपण. हा आहे पेपर सेकंडचं पण सेम असतं. काय असतं? सेक्शन ए मध्ये MCQ विथ 1 or more करेक्ट ऑप्शन हे 3 असतात. प्रत्येक PCM मधनं 3 क्वेश्चन्स येतात असे, ज्याचे की एक किंवा एकापेक्षा जास्त ऑप्शन हे करेक्ट असतात. सेक्शन सेकंड बघा, याच्यामध्ये काय दिलेलं आहे? MCQ विथ अ सिंगल करेक्ट ऑप्शन, म्हणजे असे MCQ दिलेले असतात सेक्शन सेकंड मध्ये की ज्याचा एक आणि एकच ऑप्शन हा करेक्ट असतो. ते असतात 4 PCM मधनं. बरोबर. त्याच्यानंतर मार्किंग स्कीम पण सेम आहे मगाशी बघितल्याप्रमाणे. ठीक आहे. सेक्शन 3 मध्ये बघा, न्यूमेरिकल बेस व्हॅल्यू क्वेश्चन्स. ओके. प्रत्येक PCM मधनं 2 क्वेश्चन्स येणार. बरोबर आन्सर दिलं तर +3, चुकीचं दिलं तर निगेटिव्ह मार्किंग नाहीये. आणि नंतर सेक्शन 4 मध्ये इंटिगर टाईप क्वेश्चन्स असतात. हे PCM मधनं 6 क्वेश्चन्स येतात. किती येतात? 6 क्वेश्चन्स. बरोबर आन्सर दिलं तर +4, आणि चुकीचं दिलं तर इथं निगेटिव्ह मार्किंग नसते. बरोबर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण जेईचं आपण मेन्स आणि प्लस ऍडव्हान्स हे दोन्हीही आपण खूप छान प्रकारे एक्सप्लेन केलेले आहेत. बरोबर. तर
बघा जेई ऍडव्हान्स, आता मगाशीच आपण बघितलं की जेई ऍडव्हान्सचे मार्किंग स्कीम ही सेम नसते. मार्किंग स्कीम बरोबर. तर बघा इयर आणि टोटल मार्क जेई ऍडव्हान्सचं 2021ला जेई ऍडव्हान्सचे टोटल मार्क्स होते पेपर फर्स्ट प्लस पेपर सेकंड 360 मार्काचे होते दोन्हीही. 2020ला बघा 20ला 396 396. 2019ला 372, 2018ला 360, 2017ला 366 मध्ये. म्हणजे बघा दरवर्षी हे मार्क्स चेंज होतात. दरवर्षी हे मार्क्स काय होतात, चेंज होतात. म्हणून याची मार्किंग स्कीम सेम नसते. का सेम नसते? कारण दरवर्षी वेगवेगळे IIT कॉलेज, वेगवेगळे IIT कॉलेज बरोबर हे कंडक्ट करत असतात. मग ते त्यांच्या पॅटर्ननुसार, त्यांच्या याच्यानुसार हे मार्क चेंज करत असतात. प्लस पॅटर्न चेंज होतो जे ऍडव्हान्सचा बरोबर. थँक्यू. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.